30 वर्षापासून भाजपने निष्ठेचे काम केले, पण निष्ठावंतांनाच भाजपने डवरलेला. 4 दिवसापूर्वी भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना कसलीही पडताळणी न करता उमेदवारी दिली. आमचा लढा भाजप सोबत नसून काँग्रेस सोबत आहे. काल पण भाजप, आज पण भाजप आणि उद्या पण भाजप. प्रभागामध्ये केलेला तिकिटाचा घोळ जनतेला मान्य नाही. जनता स्थानिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना निवडून देईल. भाजपला नक्की नुकसान होईल. जनतेचा कौल न पाहता भाजपने उमेदवार दिले आहे, त्यामुळे जनता नाराज आहे. जनता आम्हालाच निवडून देणार असल्याचे अपक्ष उमेदवारांनी विश्वास दाखवला आहे आणि आमच्या श्रीनिवास लांडगे, स्मिता हेड्डा, विजयलक्ष्मी रंदाळी आणि वल्लभ वावरे उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन करण्यात आले आहे. मी मागील 30 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं निष्ठेनं आणि श्रद्धेनं काम करत आलेलो आहे. 2001 ला मी नगरपालिकेचं लातूर शहरातून प्रभाग 15 त्यावेळेसचा मी इलेक्शन लढविलं होतं भाजपकडून. आजची कंडिशन अशी आहे, जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्यांना तिकीट डावललेलं आहे आणि 4 दिवसा अगोदर भाजपमध्ये आलेल्या उमेदवाराला कसलीही पडताळणी न करून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्या उमेदवारीच्या विरोधात माझं बंड आहे. आमचा लढा हा भाजप सोबत नसून काँग्रेस सोबत आहे. आमची लढाई हे काँग्रेसच्या विरोधात आहे आणि काल पण भाजप, आज पण भाजप आणि उद्या पण भाजप राहणार आहेत आम्ही. आणि जो तिकीट वाटपाचा जो प्रभाग 15 मध्ये घोळ केलेला आहे हा जनतेला मान्य नाही. जनता म्हणते की स्थानिक आणि निष्ठावंतच कार्यकर्ता आम्हाला हवा आहे आणि स्थानिक निष्ठावंत परिवर्तन आघाडीचा आजच्या याच्यामध्ये आमचा जो लढा आहे काँग्रेसच्या विरोधातच आहे. भारतीय जनता पार्टीला 100% नुकसान होणार आहे, पण जनतेचा जो कोल आहे तो न बघता जे भारतीय जनता पार्टीने तिकीट वाटलेले आहेत याच्यावर जनताच नाराज आहे. त्याच्यामुळे जनता आम्हालाच निवडून देणार आहे, हे सत्य आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सलीम शेख, लातूर.